कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी हे तुला आधी सांगायला हवं होतं। खरंय, आमच्यात तशी जवळीक निर्माण झाली होती। चूक झाली आमच्याकडून, माझ्याकडून। आणि त्यानंतरच तिच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या। तिचा कॉन्फिडन्स वाढला की आता आमचं नातं बदलेल। बाबा, ह्या सगळ्यानंतर त्यांना घराबाहेर काढणं कितपत योग्य होतं? अक्षरा, चूक दोघांची झाली। जे काही झालं ते दोघांच्या सहमतीनं। पण ह्या सगळ्यानंतर मॅडमनी तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करणं स्वाभाविक आहे ना बाबा? आणि ह्या सगळ्याची शिक्षा फक्त मॅडमना का? तुमची पण चूक झाली ना? माझी चूक झाली ना। त्या बाईला मी कुठल्याही अर्थी जवळ करायला नको होतं, ते मी केलं। माझी मोठी चूक झाली आणि त्या चुकीची शिक्षा मी आजवर भोगली, यापुढेही भोगायला तयार आहे। जे काही झालं त्यानंतर तिच्या अपेक्षा वाढल्या, त्या मी पूर्ण केल्या नाहीत, ते तिला निक्षून तोंडावर सांगितलं। त्यानंतर तिने काय केलं? मला चुकीची औषधं देऊन, बधीर करून, सुन्न करून, पांगळा करून या खोलीत खितपत पाडलं तिनं। माझ्या अख्ख्या घराचा ताबा घेतला। माझं अस्तित्व या घरातून संपवायला बघितलं तिनं। हा तिचा सूड, हे तिचं प्रेम। मी तरीही तिला माफ करायला तयार आहे। तिनं माझ्याबरोबर जे काही केलं मी माफ करेन तिला, पण माझा सूड उगवायसाठी तिनं माझ्या मुलाचं शिक्षण का तोडलं? त्याला शाळेपासून वंचित का ठेवलं तिनं? माझ्या चारूचं स्वप्न होतं त्यानं खूप शिकावं, ते तिनं पूर्ण होऊ दिलं नाही। या घरातलं शिक्षण तिनं बंद केलं। तिनं माझ्या चारूची पुस्तकं माझ्या डोळ्यासमोर जाळली। अक्षरा, हा कसला सूड? आणि मी यासाठी तिला का माफ करावं? माझ्यावर सूड उगवण्यासाठी तिनं अशा एका मुलाचं आयुष्य बर्बाद केलं आणि करतेय, जो मुलगा देवी मानून तिची पूजा करतो। याची शिक्षा तिला कोण देणार अक्षरा? याचा जाब तिला कोण विचारणार? याचा न्याय कोण करणार? तू येडा कुंभा विठ्ठला। वहिनी साहेब, काय हवंय का तुम्हाला? नाही नाही, तुमचं चालू द्या, मी घेते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।